काकू कुठे चालले तुम्ही ही गाडी घेऊन? ओ बाई, गाडीचं काम निघालं थोडस, मेकॅनिकलने दाखवतो म्हटलं. आणि गाडी विकायची होती ना, थोडीशी दुरुस्त करून विकून टाकतो. तू एवढी चांगली गाडी काऊन विकत आहे तुम्ही? काऊन नाही हो बाई, थोडस पैशाचं काम होतं म्हणून विकून राहिली मी गाडी. तसं मलाही घ्यायची होती हो काकू गाडी. चांगली आहे ना गाडी तशी? हो बाई, चांगलीच तर आहे गाडी. आता तर घेतली मी 4-5 वर्ष झाले. तशी किती किंमत ठेवली तुम्ही याची? याची किंमत काय, याची किंमत 30,000 ठेवली बाई मी. 30,000? किंमत जास्त नाही होऊन राहिली का याची? नाही हो बाई, अशी कशी जास्त होऊन राहिली, बरोबर सांगितले मी 30,000 रुपये. 20,000 रुपयाला देसान तर मी घेतो. सांगा मग आताच, मी आताच ऑनलाईन पेमेंट पण करतो. 20,000 रुपये नाही हो बाई, चल जाऊ दे, मला दुरुस्त करून आणतो 30,000 रुपये आले विकतो. काकू थांबा, 25,000 रुपयाला देऊन द्या, नाहीतरी तशी माझे पप्पा घेऊनच देणार होते गाडी. नाही नाही बाई, तशी ते 30,000च्या वर आहे गाडी, मला मार्केट मध्येच नेऊ दे. हो काकू थांबा थांबा, इथंच माझ्या काकाचा मुलगा राहते, त्याला समजते सगळं गाडीचं, मी त्याला बोलवतो. हॅलो, हां दादा कुठं आहे तू? हा इथे बरं, थोडंसं काम होतं, हे काकू गाडी विकत आहे. हो हो ये लवकर. काय झालं नेहा, ही गाडी विकायची आहे का? किती ठेवली म्हटलं काकू किंमत? बापा, आता तर 4-5 वर्ष झाले मी गाडी घेतली, थोडीशी अडचण आहे म्हणून मी विकायला काढली. 30,000 तर किंमत ठेवली मी याची. ही काय जास्त ठेवली का? तू कितीला मागितली नेहा? अरे दादा, ते काकू 30,000 रुपयाला म्हणे, तुम्ही 25,000 रुपयाला मागितली. हो काकू, 30,000 रुपये सांगितले का तुम्ही? काकू तुमच्याजवळ फोन पे आहे का? हो आहे ना माझ्याजवळ फोन पे. मी तुम्हाला आताच ऑनलाईन 30,000 रुपये करतो. तुमचा मोबाईल नंबर सांगा, मी तुम्हाला आताच ऑनलाईन करतो. 90,543,2,1. हा, केलं मी पेमेंट. रुपये आले बघा. हो हो आले. संध्याकाळी तुमच्या घरी येतो आणि या गाडीचे कागदपत्र घेऊन जातो. ती राहिली तशी. ओ दादा